राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे। दरम्यान माळशिरसमधून उत्तम जानकर, कारंजामधून ज्ञानक पटणी तर मोहोळमधून सिद्धी रमेश कदमांना तिकीट देण्यात आलंय। परळीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत होणार आहे। धनंजय मुंडेंविरोधात शरद पवारांच्या पक्षाकडून राजेसाहेब देशमुखांना तिकीट देण्यात आलंय। माहीममधून अमित ठाकरे आणि वरळीतून संदीप देशपांडे उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत। यावेळी स्वतः राज ठाकरेही उपस्थित राहणार आहेत। महायुतीतील 11 जागांचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे। संध्याकाळपर्यंत जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर होईल अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर झाली आहे। तिसऱ्या यादीत 4 नावांची घोषणा करण्यात आली। यात गेवरा इथून विजयसिंह पंडित, फलटणमधून सचिन पाटील, पारनेरमधून काशीनाथ दाते तर निफाडमधून दिलीप वनकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। भिवंडी पूर्वच्या जागेसाठी उभाटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। 2 वेळा आमदार झालेल्या रुपेश म्हात्रेंना पुन्हा उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। मागणीचा सकारात्मक विचार न झाल्यास अपक्ष लढण्याचा इशाराही दिला आहे। धुळ्यातच साक्रीमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे। भाजपचे इच्छुक उमेदवार मोहन सूर्यवंशी यांनी बंडाचा झेंडा हाती घेतलाय। शिवसेनेच्या उमेदवार मंजुळा गावित यांच्या विरोधात त्यांनी बंड पुकारलाय। अर्जुनी मोरगावमध्ये काँग्रेस कार्यकर्ते बंडखोरी करण्याची शक्यता आहे। दिलीप बनसोडे यांच्या उमेदवारीला विरोध करत उमेदवारीसाठी काम करणार नाही असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतलाय। चंद्रपूरचे आमदार किशोर जोगेवार यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला। दरम्यान पक्षप्रवेशानंतर निष्ठावान कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करणार नाही अशी ग्वाही सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। दापोलीमध्ये तिरंगी निवडणूक होणार आहे। संतोष अबगोल हे मनसेकडून दापोलीत निवडणूक लढणार असून राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांनी नाराजीचा सूर लावलाय। किरण तडवींचा प्रवेश झालेला नसतानाही त्यांच्या उमेदवारीचं गौडबंगाल काय असा सवाल विश्वनाथ वळवी यांनी व्यक्त केला। यावेळेस त्यांनी अपक्ष लढण्याचेही संकेत दिले। खासदार नारायण राणेंचे दोन्ही पुत्र उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। कुडाळ मालवण मतदारसंघातून माजी खासदार निलेश राणे तर अर्ज दाखल करणार आहेत, तर कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघातून नितेश राणे अर्ज दाखल करणार आहेत। आमदार सहस्राम कोरोटे यांना काँग्रेसच्या पर्यवेक्षकांसमोर गोंधळ घालणं भोवलंय। या प्रकरणानंतर सहस्राम कोरोटे यांचं तिकीट कापण्यात आलं। काँग्रेसनं तिकीट कापल्यानं कोरोटे नाराज झाले आहेत। परळी विधानसभा मतदारसंघात मुंडे भावंडांची डोकेदुखी वाढली आहे। भाजपच्या प्रदेश सचिव राजेश देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिलाय। त्यांनी जरांगेंच्या भेटीनंतर परळी मतदारसंघातून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे। आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील बंडखोरी शमवण्यात महाविकास आघाडीला यश आलंय। खासदार सुप्रिया सुळेंच्या मध्यस्थीनंतर अखेर रमेश येवले यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय मागे घेतलाय। माळशिरसमधून महाविकास आघाडीतून उत्तम जानकरांना उमेदवारी देण्यात आली। दरम्यान निवडणुकीत 1.5 लाख मतांनी विजय होणार असा विश्वास जानकरांनी व्यक्त केला आहे। परतूरमध्ये काँग्रेसचे माजी आमदार सुरेश जेथलीलांनी अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे। परतूरची जागा ठाकरे गटाला सुटल्यानं जेथलीलांनी बंडखोरी केली आहे। श्रीवर्धनमध्ये मनसेकडून फैसल पोपेरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। श्रीवर्धनमध्ये पोपेरे यांचा सामना मंत्री अदिती तटकरेंशी होणार आहे। नाशिकच्या निफाड पिंपळगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार दिलीप बनकर यांना उमेदवारी देण्यात आली। त्यामुळे महायुतीत निफाडची जागा नेमकी कुणाला सुटणार या चर्चांना पूर्णविराम लागलाय। उमेदवारी जाहीर होताच गुलाबराव पाटलांनी जळगावामध्ये प्रचाराचा नारळ फोडलाय। महायुती 175हून अधिक जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी गणरायाला साकडं घातलंय। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता केवळ 2च दिवस शिल्लक राहिलेत। आतापर्यंत महायुतीकडून 216 तर महाविकास आघाडीनं 236 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत। बीड विधानसभा मतदारसंघात मनोज जरांगे पाटील यांच्याकडे 17 जणांनी इच्छुक म्हणून मुलाखती दिली। हे 17 जण सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत।
धुळे ग्रामीण मतदारसंघामध्ये काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता काँग्रेसनं कंबर कसली आहे। यावेळी आमदार कुणाल पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत टीका केली आहे। अलिबागच्या कुर्डूसमध्ये विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। आमदार महेंद्र दळवींच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश पार पडला। सिंदखेड राज्यातून भाजपचे इच्छुक उमेदवार विनोद वाघ यांनाच उमेदवारी मिळावी अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली। सिंदखेड राज्याची जागा राष्ट्रवादीला सुटल्यानं भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले। पुरंदर विधानसभा मतदारसंघातून विजय शिवतारेंना उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत शिवतारे उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळते आहे। भिवंडी पश्चिम मतदारसंघातून दयानंद चोरघे यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली आहे। यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये ब्राह्मण समाजाकडून महायुतीत पाठिंबा जाहीर करण्यात आला। ब्राह्मण संघटनेचे मुख्य समन्वयक भालचंद्र कुलकर्णी, समन्वयक चैतन्य जोशी आणि मयुरेश आरगडे यांनी ही माहिती दिली आहे। वाशिम विधानसभा मतदारसंघात श्याम खोडे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे। यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी जल्लोष करत जोरदार फटाक्यांची आतिषबाजी केली आहे। धुळे ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसच्या वतीनं कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला। काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती होती। नांदेड उत्तरमधून पंचायत समितीच्या माजी सभापती संगीता डग पाटील यांना स्वराज्य पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली। स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधवांच्या उपस्थितीमध्ये पाटील यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे। जयदत्त क्षीरसागर शरद पवार गटाकडून लढण्यास इच्छुक होते, मात्र त्यांच्या पुतणे संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते नाराज झालेत। त्यावेळेस जयदत्त क्षीरसागर हे अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगल्या। शरद पवार गटाचे नवी मुंबईचे उमेदवार संदीप नाईक यांच्याकडून आता घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्यात येते। यावेळेस त्यांनी उबाटाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरेंशी संवाद साधला। त्यामुळे कट्टर विरोधक आता नाईकांचा प्रचार करणार आहेत। अकोला पश्चिममध्ये भाजपकडून विजय अग्रवालांना उमेदवारी देण्यात आली। दरम्यान अग्रवालांच्या उमेदवारीनंतर भाजप नेते डॉक्टर अशोक ओळंबे यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे। अग्रवालांना उमेदवारी मिळाल्यानं ओळंबे नाराज झाले आहेत। अजित पवार गटाकडून उमेदवारी न मिळाल्यानं युसुफ पुंजानी यांनी अजित पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला। कारंजा विधानसभा मतदारसंघातून युसुफ पुंजानी अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत। संगमनेर तालुका कुणाच्या बापाची इस्टेट नसून हा मतदारसंघ सामान्य जनतेचा आहे अशी टीका राधाकृष्ण विखे पाटलांनी थोरातांवर केली आहे। नातीगोती पाहून महाविकास आघाडी उमेदवारी देत नाही, जो जिंकेल त्याला उमेदवारी देण्यात येईल असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं। तर आम्ही किती जागा मिळाल्या हे मोजत नाही, तर जिंकणारे उमेदवार मोजतोय असं देखील वक्तव्य त्यांनी केलंय। बेलापूर येथील कार्यकर्ता मेळाव्यातून भाजपच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी संदीप नाईकांवर टीका केली आहे। तिकिटासाठी दल बदलू झालात, तुमच्याच लोकांवर विश्वास ठेवतील का असा सवाल जो आहे तो म्हात्रेंनी व्यक्त केला आहे। अविनाश जाधव हे अविनाश नसून मनसेचा विनाश आहेत अशी टीका मनसेचे पालघरमधील नेते उमेश गोवारी यांनी केला आहे। एकदाही विश्वासात न घेतल्यानं गोवारींनी पदाचा राजीनामा दिला आहे। भारतीय जनता पार्टीसोबत खूप वाईट अनुभव आला असं म्हणत माजी आमदार रमेश थोरातांनी भाजपवर टीका केली। शरद पवार जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं देखील थोरातांनी म्हटलंय। मराठ्यांच्या पाठिंब्याशिवाय राज्यात कुणीही सत्तेवर येऊ शकत नाही असं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलं। दलित मुस्लिम मराठा एकत्र आल्याशिवाय एक जात निवडणूक जिंकू शकत नाही। 30 तारखेपर्यंत कुणीही अंतर्वलीत कुणीही भेटी देऊ नका असं देखील जरांगेंनी म्हटलंय। संजय शिरसाट यांनी अंतरवली सराटीत जाऊन जरांगे पाटलांची भेट घेतली। यावेळी दोघांमध्ये खलबत झाली, तर भेट घेण्यात काहीच गैर नाही असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार बनेल असा विश्वास माजी आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला। तर राज्यातील सरकार केंद्र सरकारच्या विरोधातील असल्याचा, राज्याचा विकास रखडतो असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडीला लगावलाय। मुलुंडमध्ये आरपीआय आठवले पक्षानं देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा निषेध केला। महायुतीनं विधानसभेमध्ये एकही जागा न दिल्यानं आठवले गटानं कार्यकर्ते आक्रमक झाले। युतीच्या कोणत्याही
उमेदवाराचा प्रचार करणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा पडलेला टक्का वाढवण्यासाठी विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाकडून विशेष मोहीम राबवली जाते. नागरिकांमध्ये जात मतदान करण्यासाठी आवाहन केलं जात आहे. उमेदवारांना प्रचारादरम्यान केलेल्या खर्चाचा आता हिशोब द्यावा लागणार आहे. लोकसभेमध्ये अनेक लोकप्रतिनिधींनी कार्यकर्त्यांना मानधन न दिल्याच्या तक्रारी आल्यानंतर आता प्रत्येक खर्चाचा तपशील देणं बंधनकारक असणार आहे. संभाजीनगर पूर्व आणि पश्चिम मतदारसंघामध्ये मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची परीक्षा घेण्यात आली. पहिल्या निवडणूक प्रशिक्षणानंतर ही परीक्षा पार पडली. या परीक्षेला 2425 कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली. दरम्यान 200 कर्मचारी परीक्षेमध्ये नापास झाले. जयश्री थोरात यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संगमनेरमधील वातावरण चांगलंच तापलं. यावरून जयश्री थोरात यांनी संताप व्यक्त केला. माझ्या अप्रूची तोडफोड केली, त्यांचं काय असा संताप त्यांनी व्यक्त केलाय. तर न्याय देण्याऐवजी गुन्हा दाखल करता असा उलट सवालही त्यांनी उपस्थित केलाय. जयश्री थोरातांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. तर अहमदनगर जिल्ह्याच्या बाहेरूनच त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती देखील हाती आली आहे. अहमदनगरचे खासदार निलेश लंकेंनी जयश्री थोरातांची भेट घेतली आहे. भाजप नेते वसंत देशमुखांनी जयश्री थोरातांवर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली आहे. महिलांच्या बाबतीत राजकारणी मंडळींकडून चुकीचं वक्तव्य करणं शोभनीय नाही. महिलांचा सन्मान राखला गेलाच पाहिजे अशी टीका आमदार योगेश कदम यांनी वसंत देशमुखांवर केली आहे. काँग्रेस नेते नसीम खान यांनी संजय राऊतांची भेट घेतली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाली आहे. आमदार योगेश कदम यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. कोकणी माणूस हा शिवसेनेसोबतच आहे, त्यामुळे येत्या 23 तारखेला निकालानंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतील असा टोलाही त्यांनी लगावला. पंढरपुरातून धनगर समाजानं भंडारा उधळत शपथ घेतली. दरम्यान इतर नेते ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला येतील तिथे त्यांना काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त करा असं आवाहन देखील धनगर समाजानं केलं. संघ आणि भाजपमध्ये सर्व काही अलबेल असल्याचं आरएसएसनं स्पष्ट केलंय. जेपी नड्डांच्या विधानाचा संदर्भ देत वादाचं वृत्त फक्त माध्यमांमध्येच आहे असं म्हणत संघानं स्पष्टीकरण दिलंय. लाडकी बहीण योजनेवरून भाजपनं काँग्रेसला डिवचलं. योजना बंद करण्याचा काँग्रेसचा घाट असल्याचा व्हिडिओ जारी करत भाजपनं आरोप केला. भाऊबीजेचा संदर्भ देत भाजपनं महिला मतदारांना साथ दिली आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. मुंबईच्या वांद्रे टर्मिनसवर पहाटे 6च्या सुमारास वांद्रे गोरखपूर एक्सप्रेस पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मवर गर्दी झाली. यावेळेस मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाल्यानं 9 प्रवासी जखमी झाले. त्यातील 2 गंभीर आहेत. संजय राऊतांनी रेल्वेत चेंगराचेंगरी प्रकरणाबाबत रेल्वे मंत्र्यांवर निशाणा साधलाय. चेंगराचेंगरी झाली त्याची सर्वस्वी जबाबदारी रेल्वे मंत्र्यांची नाही का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तर रेल्वे मंत्री बुलेट ट्रेनच्या मस्तीत असल्याचा हल्लाबोल देखील संजय राऊत यांनी केलाय. येवल्यात राज्य उत्पादक शुल्क विभागानं मोठी कारवाई केली आहे. ट्रकचा पाठलाग करून 16 लाखांची बनावट देशी आणि 41 लाखांची विदेशी दारू जप्त केली आहे. नाशिकमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे भाजीपाल्यांना फटका बसलाय. बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक घटल्यानं आणि सणासुदीच्या काळामध्ये भाजीपाल्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले. नागपुरातील सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे विश्वविक्रम करणार आहेत. सलग 24 तास नॉनस्टॉप 10,000 डोसा बनवण्याचा विक्रम ते करणार आहेत. दिवाळी सणाला उद्यापासून सुरुवात होईल. त्याच पार्श्वभूमीवरती भुसावळमधील बाजारपेठा खुलल्या आहेत. आकाशकंदील, दिवे, लाइटिंग यासह विविध साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये ग्राहकांची गर्दी आहे. अकोल्याच्या मूर्तिजापूरमधील खरबडीमध्ये शेतबंधाऱ्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. आदेश वाळवे असं मुलाचं नाव आहे. पाण्याचा अंदाज न आल्यानं आदेशचा दुर्दैवी मृत्यू झाला. नंदुरबारमध्ये शालेय विद्यार्थ्यांकडून पथनाट्याच्या माध्यमातून मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली. मतदार जनजागृती अभियानाअंतर्गत 2077 शाळांमधील 3,39,400 विद्यार्थ्यांनी पालकांना पत्र लिहित मतदान करण्याचं आवाहन केलंय. नंदुरबारच्या शहादामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं पुस्तक मेळावा भरवण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळेंच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं.
पुण्यातील खेड शिवापूर टोल नाक्यावर गुटख्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला. टोल नाक्यावरील तपासणीत 2 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून 1,05,00,000 रुपयांचा गुटखा जप्त केल्याची माहिती समोर येते.